नमस्कार. श्रीदेवी किचन प्रतिभास रेसिपीमध्ये खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत चटपटीत अशी तोंडलीची भाजी. अजिबात पाण्याचा वापर न करता सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो. अवघ्या 10 ते 15 मिनिटात किंवा तोंडी लावण्यासाठीही ही भाजी फार चविष्ट अशी लागते. कमीत कमी साहित्यात आणि मसाल्यात तयार होते. चला तर मग सुरुवात करूया. तर तोंडलीची भाजी बनवण्यासाठी इथे मी एक पाव किलो एवढी ही तोंडली घेतली आहे. तोंडली 2-3 पाण्याने चांगली धुवून घेतली. यातील सर्व पाणी निथळून आता तोंडली आपण पुसून घेऊयात. तर तोंडली अशी लांब, हिरवीगार आणि कोवळी पाहून घ्यायची. जास्तही मोठी नाही किंवा अगदी निबर अशी नाही. यातही 1 हात 2 अशी मोठी आणि निबर आहे. मोठी असेल, अशी थोडी गोलसर असेल तर ती लाल निघते. तर शक्यतो निवडून अशी तोंडली घ्यायची. एखाद वेळेस भाजीवाल्या मावशी निवडूही देत नाही, तर मग अशी 1 हात 2 आली तर काही हरकत नाही, पण शक्य होईल तर कोवळी तोंडली पाहूनच घ्यायची. आता तोंडली पुसून घेतली आणि पाठीमागचा देठाकडचा भाग कट करून घ्यायचा या पद्धतीने असा. आणि त्यानंतर आपण 4 भागांमध्ये इथे तोंडली चिरून घेतली. हे पहा, ह्या पद्धतीने. तुम्ही तुमच्या आवडीनुसार लहान मोठ्या फोडी करू शकता, पण अशी लांब तोंडली चिरल्यावर भाजी छान होते. तर हे पहा, ह्या पद्धतीने सर्व तोंडली मी इथे चिरून घेतली. तर एक पाव किलो एवढी ही तोंडली होती. चांगली पुसून घ्यायची. पुसून चांगली कोरडी करून चिरली तर आपण प्रवासातही ही भाजी घेऊन जाऊ शकतो 1 ते 2 दिवसासाठी. आता गॅसवर कढाई ठेवून घेतली. यात तेल घातले. तेल गरम झाल्यावर यातच अर्धा चमचा एवढे जिरे घातले आणि यातच सर्व चिरलेली तोंडली घालूयात. प्रवासात घेऊन जाणार असेल तर तोंडली चांगली पुसून घ्यायची. अजिबात पाण्याचा अंश लागला नाही पाहिजे. तेलात तोंडली चांगली परतवून घेऊयात. मी गॅस आता मध्यम ते मंद आचेवर केला आहे आणि तोपर्यंत इथे दाण्यांचा कूट करून घेते. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी इथे 1, 2 ते 3 लालकी सुकी मिरची घातली, 7 ते 8 लसूण पाकळ्या आणि अर्धी वाटी एवढे भाजलेले शेंगदाणे. आता असा हा जाडसरच कूट करून घेतला. मिरची आणि लसणामुळे अजूनच तोंडलीची भाजी छान होते. तर धान्यांच्या कूटसोबतच मी लालकी सुकी मिरची आणि लसूण घातले. हवं तर तुम्ही बेरडी मिरचीही घालू शकता, पण ही कमी तिखट होती गावरान मिरची, म्हणून मी घातली. तोंडलीही आपली थोडीशी अशी लालसर होत आली होती, तळत आली. अजून अर्धा ते 1 मिनिट आपण तेलात अशीच तोंडली तळून घेऊयात आणि काढून घेऊयात. आपण शेंगदाणे, मिरची, लसूणचा कूट करत होतो तेव्हाही मी मध्ये 1 ते 2 वेळा तोंडली अशी हलवून घेतली होती. तोंडली तळून झाल्यानंतर एका दुसऱ्या ताटात काढून घेतली. आता शिल्लक राहिलेल्या तेलातच आपण मोहरी घालूयात. तेल जर कमी असेल तर अजून वरून थोडंसं तेल घालू शकता किंवा भाजी इतपत तेल आहे तर यातच मोहरीचंही फोडणी देऊ शकता. जिरे तर आपण आधीच घातले होते. मग आता अर्धा चमचा मोहरी घातली आणि अजून 4 ते 5 लसूण पाकळ्या घेऊन याचे काप केले. थोडंसं तांबूस रंगावर लसूण झाला की तेव्हा यात चिरलेला कांदा घालूयात. लसूण तांबूस रंगावरच होऊ द्यायचा, तेव्हा कांदा घालायचा आणि कांदा आता गुलाबी रंगावर परतवून घेऊयात. कांदाही असा मऊ होत आला हे पहा की तेव्हा यात घालूया पावडर मसाले. अर्धा चमचा एवढी लाल मिरची पावडर घातली. त्यानंतर अर्धा चमचा एवढी धनी पावडर. सोबतच आता पाव चमचा एवढी हळद घालूयात आणि अर्धा चमचा एवढा कांदा लसूण मसाला. कांदा लसूण मसाल्यामुळे अजूनच चटपटीत होते ही तोंडलीची भाजी. इथे तिखटाचं प्रमाण तुमच्या आवश्यकतेनुसार कमी अधिक करू शकता. आपण शेंगदाण्याच्या कूटसोबत 2 ते 3 गावरान मिरची घेतली, म्हणून तिखटाचं प्रमाण बेताने आणि अंदाजाने घाला तुमच्या आवडीनुसार. किंवा एखाद्याला तिखट नसेल आवडत तर जे आपण मिरचीचा कूट करून घेतला त्यातही तुम्ही परतवून घेऊ शकता. पावडर मसाले घातल्यानंतर थोडीशी कोथिंबीर घालून अजून मंद आचेवर हे मी परतवून घेतलं आणि त्यानंतर यात तळून घेतलेली तोंडली घातली. तोंडली सगळं मसाल्यामध्ये मिक्स केल्यानंतर आता चवीनुसार मीठ घालूयात. चवीनुसार मीठ घातल्यावर मंद आचेवर सगळं हे मिक्स करून घेऊयात. आपण कुठेही पाण्याचा वापर करत नाही आहोत. अगदी चविष्ट, चमचमीत आणि चटपटीत अशी ही तोंडलीची भाजी होते. ज्यांना आवडत नाही तेही आवडीने खातील. आता मंद आच करूनच यावर झाकण ठेवूयात आणि ताटात बसेल इतपत पाणी घालूयात. तर इथे मी 1 ग्लास एवढं पाणी घातलं आणि मंद आच करून आता ताटावरचं पाणी गरम झालं की काढून घेऊयात, म्हणजे तोंडली बरोबर अशी शिजते. तर हे पहा, आपण कुठेही पाण्याचा वापर केला नाही तरीसुद्धा तोंडली अजिबात कढईला लागली नाही. अगदी आतपर्यंत तोंडली ही शिजली.
पुन्हा तळापासून हलवून घेऊयात आणि आता तोंडली कितपत शिजली ते पाहूयात. तर हे पहा, अगदी बोटाने मऊसूत अशी प्रेस होत आहे. अगदी मऊसूत तोंडली शिजली तेव्हा आपण वरून दाण्यांचा कूट घालूयात आणि शेंगदाण्याचा कूट घालून सर्व तोंडली मिक्स करून घेऊयात. गॅस अगदी मी मंद आचेवर ठेवला आहे. तर हे पहा, अगदी मस्त चमचमीत, चटपटीत आणि चविष्ट अशी ही तोंडलीची भाजी लागते. अगदी रुचकर वरण भात असेल तेव्हाही तोंडी लावण्यासाठी आपण ही चटपटीत भाजी बनवू शकतो किंवा ताटात एखाद भाजी कमी आली तेव्हासुद्धा. आता गॅस बंद केला, वरून भरपूर चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि गरमागरम चटपटीत अशी तोंडलीची भाजी सर्व करूयात. तर अगदी झटपट अशी ही तोंडलीची भाजी तयार होते. सकाळच्या घाई गडबडीत टिफिनसाठी सुद्धा बनवू शकतो. कुठेही आपण पाण्याचा वापर केला नाही. शिवाय प्रवासातही आपण 2 ते 3 दिवसासाठी घेऊन जाऊ शकतो. दाण्यांच्या कूटसोबत बेरडी मिरची किंवा गावरान मिरचीच घ्या, कमी तिखट असते. आपण वरून दाण्यांचा कूट घालतो, फार चविष्ट होते. लसूण मिरचीमुळे ही भाजी. लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. कमेंटद्वारेही सांगा. नवीन रेसिपीत पुढच्या भागात पुन्हा भेटूया. धन्यवाद.